आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। नमाज अशी पठण करा जसे तुम्ही अल्लाहला प्रत्यक्ष पाहत आहात। आजच्या नागरिकांचे जीवन गतिमान झाले असून या गतिमान जीवनात ते घाई गडबडीत नमाज पठण करतात। असे न करता शांत चित्ताने प्रसन्न मनाने जसे काही आपण साक्षात अल्लाह समोर उभे आहोत अशी नमाज पढावे असे प्रतिपादन मुफ्ती खलीलुर रहमान यांनी केले। जिंतूर शहरातील साबुनबेस मोहल्ल्यात खानकाहेल लौलख जिंतूर यांनी आयोजित जिक्र व सुलूकच्या बैठकीत ते बोलत होते। पुढे बोलताना मुफ्ती खलीलुर रहमान म्हणाले की आजच्या विज्ञान युगात प्रत्येक नागरिक ऐहिक सुख मिळवण्यासाठी मेहनत करतो, घाम गाळतो, परंतु अल्लाहच्या नामस्मरणासाठी कोणाकडेही वेळ नाही। आज प्रत्येक जिंतूर शहरात ग्रामीण भागात मोठमोठ्या मस्जिद उभारलेल्या आहेत। या ठिकाणी नित्य नियमाने 5 वेळा नमाज पठण केली जाते। मस्जिद केवळ नमाज पठण करण्यासाठी नाही तर त्यात परमपिता परमेश्वर अल्लाहचे नामस्मरण सोबत कुराणचे वाचन दररोज व्हावे। मळलेले कपडे किंवा वस्तू स्वच्छ करण्यासाठी जसे आपण साबण वापरतो तसेच मन स्वच्छ करण्यासाठी अल्लाहचे नामस्मरण करणे गरजेचे आहे, कारण मन स्वच्छ करण्यासाठी तो एक उपयुक्त मंत्र आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नतिशा माथुर यांची नियुक्ती। परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नतिशा माथुर यांची नियुक्ती झाली असून आज दिनांक 4 सप्टेंबर बुधवार रोजी परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन नतिशा माथुर यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना पुष्पगुच्छ दिले। ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील काका यांचा सपत्नीक नागरी सत्कार। सेलू शहरातील ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील काका व त्यांच्या पत्नी नलिनी पाटील काकू यांचा दिनांक 5 सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता सेलू शहरातील साई नाट्यगृहात नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे। सत्कार सोहळ्यात चित्रपट दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांची उपस्थिती राहणार आहे। नागरी सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार मेघनादिदी बोर्डीकर तर स्वागत अध्यक्षपदी माजी आमदार हरिभाऊ काका लहाने राहणार आहे। सत्कार सोहळ्यात साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव वडळकर, माजी नगराध्यक्ष विनोद भाऊ बोराडे, परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक नाना काकडे, शिवसेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष संजय भाऊ साडेगावकर यांची उपस्थिती राहणार आहे। ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील काका व त्यांची पत्नी नलिनी पाटील काकू यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात सेलू शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांनी केले आहे। कोल्हा येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी। मानवत तालुक्यातील कोल्हा येथील कमल विश्वनाथ भिसे, गोविंद आसाराम भिसे या शेतकऱ्यांच्या 1 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिनांक 4 सप्टेंबर बुधवार रोजी कोल्हा शिवारात पाहणी केली। त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून मानवत तालुक्यात नुकसान भरपाईसारखा पाऊस झाला आहे, त्यामुळे सर्व शेतकरी नुकसानीस पात्र आहेत। सर्व पंचनामे झाले आहेत, लवकरच तुम्हाला मदत देऊ असा संवाद शेतकऱ्याशी धनंजय मुंडे यांनी साधला। मानवत तालुक्यातील कोल्हा, ताडबोरगाव, रामेटाकडी, केकरदौडा चारही मंडळात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे। या सर्वच मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीचे निवेदन शिवसेना मानवतच्या वतीने प्रमोद तारे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे। दिलेल्या निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नारायण भिसे, सरपंच सोजर गायकवाड, उपसरपंच ज्ञानेश्वर भिसे, तालुका प्रमुख शिवाजी वरखेडे, दत्ता गौडी, नारायण भिसे, रामचंद्र गायकवाड, केशव मानवतकर, गोविंद पौड, भारत तारे, राजेभाऊ भिसे यांच्यासह आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची भाजपची मागणी। 2 दिवस सततच्या अतिवृष्टीमुळे सेलू तालुक्यात झालेल्या शेतीचे, पिकांचे, पशुधनाचे, शेती अवजार आणि घरांच्या पडझडीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सेलू तालुक्यात पाहणी दौरा केला। यावेळी जिंतूर सेलू तालुक्याचे आमदार मेघनादिदी बोर्डीकर उपस्थित होते। यावेळी ढेंगडी पिंपळगाव येथे शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या
नुकसान झालेल्या शेतीची आणि पिकाची पाहणी केली। यावेळी धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला। लवकरच नुकसान भरपाई मिळेल। शासन आपल्या बाबतीत संवेदनशील आहे, कोणीही काळजी करायची नाही असे सांगितले। यावेळी भारतीय जनता पार्टी सेलू तालुकाध्यक्षच्या वतीने सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टी सेलू तालुका अध्यक्ष दत्ता कदम, रवींद्र डासाळकर, माऊली ताटे, अशोक अंभुरे, अनिल पवार, अशोक ताटे, महेश टाके, भास्कर पडगन, केशव सोळंके यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। दिव्यांगाच्या सहाय्यक उपकरणे मोफत वाटप शिबिर संपन्न। जनरल इन्शुरन्स ऑफ इंडिया भारत सरकार कंपनीच्या CSR योजनेअंतर्गत दिव्यांगाच्या सहाय्यक उपकरणे मोफत वाटप शिबिर परभणी येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नवीन इमारत येथे आज दिनांक 4 सप्टेंबर बुधवार रोजी संपन्न झाले। शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सोनवणे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदू जोशी, सूरज कदम, राहुल शिवभगत, प्रदीप गंधारे, हरिश्चंद्र पोले, गुलाब पाटील, शेख सुलतान, अंकुश पांढरेसह आदींची उपस्थिती होती। शिबिरात दिव्यांगांना सायकल, मोबाईल, कानाचे मशीन व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले। दिव्यांग शिबिराचे आयोजन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अल्मिको बंबई यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख कलीम, श्रावण वैरागड, विलास वाकडीकर यांनी परिश्रम घेतले। अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची काँग्रेसची मागणी। 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान सेलू तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिके पाण्यात वाहून गेली। आखाड्यावरची शेत, अवजारे, गाय, बैल, वासरेसह आदी जनावरे काही ठिकाणी वाहून गेली, तर काही ठिकाणी मरण पावले। सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणीचे निवेदन काँग्रेस पक्षाच्या वतीने सेलू तहसीलदार यांना देण्यात आले। दिलेल्या निवेदनावर काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक पठाण रहीम खान, काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष भागवत जोगदंड, कमल लोखंडे, गणेश अण्णा नाईकवाडे, माऊली थोरात, विश्वनाथ गणगे, विश्वपंत सोळंके, मदन मोगरे, ज्ञानेश्वर मोगल, माऊली मोगल, गजानन मोगल, बाळासाहेब ताठे, बाजीराव भाबट, महादेव गटकड, पांडुरंग कटारे, कैलाश वाडे, बाजीराव मुडे, गाऊसभाई, नयूम पठाण, कलीम बेलदार, कयूम कादरी, शेख इस्माईल, अब्दुल हफीज, नादर खान, शेख रोशन, इरफान सेठ, हकीम पठाण, वजीर सय्यद, इरफान खान, शेख साजिद, शेख सलीम यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। जिंतूर शहरात बंजारा तीज महोत्सव उत्साहात साजरा। बंजारा समाजाचा तीज हा सण श्रावण महिन्यातच साजरा केला जातो। तीज सणाला समाजामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। आमदार मेघनादिदी बोडीकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तालुक्यामध्ये सलग 2 दिवसापासून पाऊस सुरू असताना भर पावसामध्ये महिलांची तसेच बंजारा बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। ॲडव्होकेट विनोद राठोड नाईक यांच्या संकल्पनेतून जिंतूर शहरात हा महोत्सव सलग दुसऱ्या वर्षी घेण्यात आला, ज्यामध्ये सलग 10 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। आमदार मेघनादिदी बोडीकर यांनी बंजारा समाजाच्या वेशभूषेमध्ये या वर्षीही देखील पारंपरिक गाण्यावर महिला समवेत नृत्य करून समाज बांधवांची मने जिंकून घेतली। यावेळी व्यासपीठावर आमदार मेघनादिदी बोडीकर, ॲडव्होकेट विनोद राठोड नाईक, सुंदर नाईक चौहान, श्रीरंग राठोड, मुकुंद चौहान, उत्तम जाधव, रामभाऊ जाधव, पांडुरंग आडे, सुधाकर जाधव, संतोष राठोड, संगीता जाधव, विकास जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते।